दुर्दैव असं की दादा मला असे म्हणले होते की 2 वेळा तुझा अपक्ष निवडणूक लढून झाली, आता तू थांब आणि तू चिन्हावर निवडणूक लढव. आणि दुर्दैव पहा काय आहे, त्यांच्याकडून सुद्धा मला शेवटी उमेदवारी मिळाली नाही आणि मला पुन्हा एकदा अपक्ष म्हणून त्या चिन्हावरती उभं राहायची वेळ आली. निष्ठेने वागून सुद्धा त्या ठिकाणी डावललं गेलं, ही तीव्र भावना माझ्याच नाही तर माझ्यासोबतच्या सर्व लोकांच्या मनामध्ये आहे. वरून सूत्र हारले आणि पवार फॅमिलीच्या वादामध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा बळी गेला. घड्याचा प्रचार केला आणि तुतारी वाटायला आली. म्हणजे सासू करता वाटणी करावी आणि सासूच वाटायला यावी अशी अवस्था आमची झाली. राजमाता जिजाऊ महिला महासंघ हा महाराष्ट्रात सर्वात मोठा महासंघ तयार झाला. अनेक कार्यकर्ते तयार केले, अनेक त्या कार्यकर्त्यांना उद्योगासाठी पायावर उभं केलं. विविध गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये शाखा ओपन केल्या व त्या माध्यमातून शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार 25 वर्ष मी लोकांना सांगत आलेलो आहे. एक असा टप्पा आला की समाजकारण करताना असं जाणवायला लागलं की राजकारणाशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही राजकारणात प्रवेश केला. दोन्ही वेळेला अगदी कमी फरकाने, म्हणजे अगदी 70-80 मताच्या फरकाने विजयापासून दूर राहिलो. ते लोकांच्या आग्रहास्तव पक्षामध्ये गेलो, पण पक्षाने माझ्या पुन्हा अन्याय केला. पुन्हा मला अपक्ष उभं राहण्याची वेळ आली. पक्षाच्या प्रमुखांना नक्की जाणीव होईल की त्यांचा निर्णय चुकलाय. आता खरं तर मी अजितदादांचं एकलव्य सारखीच माझी भूमिका झालेली आहे. म्हणजे दादाने मला नाकारलं, परंतु मी अनेक ठिकाणी दादांच्या प्रतिमा माझ्या पॅम्पलेटवर छापून मी माझा प्रचार करतोय. लोक म्हणले, अरे तुला तिकीट नाकारलं तरी तू प्रचार त्यांचा फोटो का लावतोयस. दादांची काम करण्याची पद्धत मला खूप आवडते. त्यांना मी फॉलो करतो, त्यांना मी गॉडफादर मानतो. परंतु त्यांना मला न्याय देता आला नाही. त्यांनी बोलून दाखवलं 2 ठिकाणी की ह्या पोराला मला न्याय देता आला नाही. राजकारणाचा बळी हा मुलगा ठरलेला आहे. इथं पोतभर टाकलं राजकारणामध्ये तरी किंचित तरी मिळेल का नाही याची शक्यता कमी वाटते. इतकं अनिश्चित राजकारण आहे. मी 4 वर्ष काम केलं आणि माझ्या समोर भाजपच्या उमेदवारांना माझ्या समोर एबी फॉर्म दिले गेले. जे कालपर्यंत मशालीमध्ये होते त्यांना बी फॉर्म दिले गेले. हा अपमान, हे वागणूक विसरता येण्यासारखी नाहीये. पुरोगामी त्याचा बुरखा पांघरून जे तिकडे वाटली त्याचा नकाब जनता फाडणार आहे. त्यांना म्हटलं मी कोणाला पैसे देऊ शकत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणल्याबरोबर 2 महिला उठल्या. एकीने मंगळसूत्र काढून दिली, एकीने हातातली अंगठी काढून दिली. एका कार्यकर्त्याने हाकेशामध्ये 7,000 रुपये 7,000 रुपये काढून दिले. एकाने 5 लाख रुपये दिले. आमची स्वतःची ब्ल्यूप्रिंट आहे. त्या माध्यमातून काम होऊ शकतं असं मला वाटतं. ज्यावेळेस कुणी नगरसेवक नव्हते त्या काळामध्ये मी नगरसेवकासारखं काम करत होतो. नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येत असताना पाहायला मिळतोय. मात्र असे काही प्रभाग आहेत ज्या प्रभागांमध्ये उमेदवारांची चर्चा ही सर्वाधिक होताना पाहायला मिळते. त्यामागची कारणंही खूप आहेत. आता मी ज्या प्रभागात आहे हा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 33, अर्थात शिवने, खडकवासला, धायरीचा हा सगळा मतदारसंघ आहे. आणि विशेष म्हणजे इथली निवडणूक उमेदवारांनी हायजॅक करणं आपण म्हणतो ना, त्यापेक्षा जास्त ती जनतेनं ताब्यात घेतलेली पाहायला मिळते. जनता जास्त इन्व्हॉल्व्ह झालेली आहे. यामागची खूप कारणं आहेत. ही सगळी कारणं जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर याच प्रभागामधून अपक्ष निवडणूक लढवत असलेले राहुल पोकळे आज आहेत. सर, तुमचं खूप स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. माझ्याबरोबर माझे सहकारी राजरत्न सुद्धा आहे आणि थेट पहिला प्रश्न घेणार आहोत. सर, अगदी म्हणजे मुद्द्याला हात घालूयात. सुरुवातीपासून राष्ट्रवादीचं काम इतकं मोठ्या संख्येने तुम्ही केलेलं होतं. राष्ट्रवादीचा एक स्ट्रॉंग चेहरा म्हणून तुम्ही या प्रभागामध्ये ओळखले जात होतात. असं असतानाही अचानक पक्षाने तिकीट का नाकारलं? गेल्या 3 वर्षापासून सातत्यानं संपूर्ण खडकवासला मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काम खूप प्रामाणिकपणे केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवलं. खासदारकीच्या वेळेस सुनीता पवारांचा खूप प्रामाणिकपणे प्रचार केला. 58 बूथ एकट्याने मी सांभाळले आणि याच काळामध्ये घरोघरी घड्याळ पोहोचल्यावरती दुर्दैव असं की दादा मला असे म्हणले होते की 2 वेळा तुझा अपक्ष निवडणूक लढून झाली, आता तू थांब आणि तू चिन्हावर निवडणूक लढव. आणि दुर्दैव पहा काय आहे, त्यांच्याकडून सुद्धा मला शेवटी उमेदवारी मिळाली नाही आणि मला पुन्हा एकदा अपक्ष म्हणून त्या चिन्हावरती उभं राहायची वेळ आली. म्हणजे या ठिकाणी इतका प्रामाणिकपणे काम करून सुद्धा, निष्ठेने वागून सुद्धा त्या ठिकाणी डावललं गेलं, ही तीव्र भावना माझ्याच नाही तर माझ्यासोबतच्या सर्व लोकांच्या मनामध्ये आहे. त्या ठिकाणी राजकारण झालं. जाणीवपूर्वक या ठिकाणचा पॅनल कट करायचा विचार झाला व त्या माध्यमातून वरून सूत्र हारले आणि पवार फॅमिलीच्या वादामध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा बळी गेला. जिंकून येणारा पॅनल आम्ही तयार करून दिला होता. तो संपूर्ण पॅनल कट केला. एक काही माणसाला त्यामध्ये घेतलं गेलं नाही. घड्याचा प्रचार केला आणि तुतारी वाटायला आली. म्हणजे सासू करता वाटणी करावी आणि सासूच वाटायला यावी अशी अवस्था आमची झाली. आणि हा अन्याय लोकांना सहन नाही झाला.
लोकांनी सांगितलं की तू उभं राहिलं पाहिजे आणि त्यांनी मग सगळी निवडणूकच आता ताब्यात घेतलेली आहे. भाऊ, तुम्ही मागील 25 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या प्रभागासाठी काम केलेलं आहे. अनेक सामाजिक संघटनांमधून सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. कशा पद्धतीचं काम होतं आणि जनतेपर्यंत तुम्ही तुमचं काम कशा पद्धतीनं पोहोचवलं होतं? मी राजकारणात काय तर ओघानं आलेलो असलो तरी मी समाजकारण मात्र खूप वर्षापासून करतोय. गेल्या 25 वर्षापासून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी राष्ट्र सेवा समूह नावाची संघटना चालवतो. ती पुरोगामी विचारांची संघटना 25 वर्ष प्रबोधनाचं काम करते. त्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते तयार झाले. 10,000 महिलांचा राजमाता जिजाऊ महिला महासंघ हा महाराष्ट्रात सर्वात मोठा महासंघ तयार झाला. अनेक कार्यकर्ते तयार केले. अनेक त्या कार्यकर्त्यांना उद्योगासाठी पायावर उभं केलं. विविध गावांमध्ये जिल्ह्यामध्ये शाखा ओपन केल्या व त्या माध्यमातून शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार 25 वर्ष मी लोकांना सांगत आलेलो आहे. या माध्यमातून खूप मोठी कामं हातून झालेली आहेत. ज्याप्रमाणे या भागामध्ये शिवविवाहाची प्रथा मी चालू केली. कमी खर्चाची बिगर हुंड्याची विवाह कसे करावे हे मी लोकांना दाखवून दिलं. स्वतः मी तसा विवाह करून दाखवला. त्यानंतर या संपूर्ण आसपासच्या गावांमध्ये 300 गावांमध्ये मी जिजाऊ रथयात्रा, संविधान जागृती यात्रा घेऊन गेलो व या संपूर्ण भागाला प्रबोधन केलं की संविधान नेमकं काय आहे. तुम्ही सरपंच, ग्रामसेवक म्हणून जे लोक आहेत ते कशामुळे त्या पदावरती आलेले आहेत, तुम्हाला मताचा अधिकार कोणी नक्की दिलेला आहे, या सगळ्या विषयावरती मी खूप चांगली यात्रा 15 वर्षापूर्वी या संपूर्ण 25 वर्ष मी काढली होती. त्यामुळे 25 वर्षापासून सातत्याने हे काम सुरू आहे. प्रबोधनाचं काम आणि सेवेचं काम निष्ठेने सुरू आहे. एक असा टप्पा आला की समाजकारण करताना असं जाणवायला लागलं की राजकारणाशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही राजकारणात प्रवेश केला. 2 वेळेला चळवळीच्या अंगाने चळवळीला न्याय मिळतो का नाही मिळतो या पाहण्यासाठी मी अपक्ष उभा राहिलो. दोन्ही वेळेला अगदी कमी फरकाने, म्हणजे अगदी 70-80 मताच्या फरकाने विजयापासून दूर राहिलो. म्हणजे याचा अर्थ असा होता की लोकांना हे आवडतंय, लोकांना पटतंय, लोक तुमच्या मागे उभे राहतायत. थोडं फार 2-3 टक्क्याचा फरक पडायचा, तो फरक निघून जावा म्हणून पक्षामध्ये लोकांच्या आग्रहास्तव पक्षामध्ये गेलो. पण पक्षाने माझ्या पुन्हा अन्याय केला. पुन्हा मला अपक्ष उभं राहण्याची वेळ आली. परंतु यावेळेस मला नक्की वाटतंय की यावेळेसचं वातावरण वेगळं आहे आणि यावेळेसचं पक्षाच्या प्रमुखांना नक्की जाणीव होईल की त्यांचा निर्णय चुकलाय. हे लोकांना त्यांना कळून जाईल. जसं तुम्ही बोलताना आता म्हटलात की पुरोगामी विचारांची चळवळ मी घराघरात पोहोचवलीये. खूप मोठ्या संख्येने तुम्ही काम या परिसरामध्ये यासाठी केलेलं होतं आणि कायम जेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हापासून सातत्याने अजितदादांच्या काही पदाधिकाऱ्यांकडून असं म्हटलं जात होतं की आम्ही पुरोगामी विचारांबरोबर आहोत, आमच्या विचाराबरोबर जे येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. थोडक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील ते पुरोगामी विचारांवरती एकत्र येतील असं म्हटलं जात होतं. मात्र ऐन वेळेला अनेक इतर विचारसरणींमधून आलेले किंवा इतर पक्षांमधून आलेले, विरुद्ध विचारांच्या पक्षांमधून आलेले सुद्धा कार्यकर्ते आपल्याकडे घेतले गेले. त्यांना अर्ध्या रात्रीमध्ये एबी फॉर्म वाटले गेले. मग तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला डावलण्यामागचं कारण काय वाटतं? आणि विशेष म्हणजे तुम्हाला अजितदादांचं एकलव्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता खरं तर मी अजितदादांचं एकलव्य सारखीच माझी भूमिका झालेली आहे. म्हणजे दादाने मला नाकारलं, परंतु मी अनेक ठिकाणी दादांच्या प्रतिमा माझ्या पॅम्पलेटवर छापून मी माझा प्रचार करतोय. लोक म्हणले अरे तुला तिकीट नाकारलं तरी तू प्रचार त्यांचा फोटो का लावतोयस. दादांची काम करण्याची पद्धत मला खूप आवडते. त्यांना मी फॉलो करतो, त्यांना मी गॉडफादर मानतो. परंतु त्यांना मला न्याय देता आला नाही. त्यांनी बोलून दाखवलं 2 ठिकाणी की ह्या पोराला मला न्याय देता आला नाही. राजकारणाचा बळी हा मुलगा ठरलेला आहे. त्यांना हे चांगलं माहिती आहे की माझी पॉवर काय आहे, माझं समाजातलं काम काय आहे, मी मासमध्ये काय काम करतोय त्यांना चांगलं माहिती आहे. परंतु त्या ठिकाणी ते न्याय देऊ शकले नाही म्हणून मी त्या ठिकाणी एकलव्यासारखं काम करतोय. एकलव्य हा स्वतः खूप चांगला धनुर्धर होता. अर्जुनापेक्षा सुद्धा तो भारी होता. परंतु द्रोणाचार्याने त्यांना नाकारलं शिक्षण. त्यांनी द्रोणाचार्याचा पुतळा ठेवून ते शिक्षण घेतलं होतं. त्याप्रमाणे मी दादांचा आदर्श समोर ठेवून मी त्या ठिकाणी माझा प्रचार सुरू केलेला आहे. या ठिकाणी माझ्यावरती जो अन्याय झाला, तो अन्याय मागं राजकारण वेगळं आहे. पण त्याचं झालं असं म्हणजे हे राजकारण इतकं अनिश्चित आहे. म्हणजे कधी कधी मी असं म्हणतो की शेतकऱ्याने मूठभर पेलं तर त्याला पोतभर धान्य होऊ शकतं. इथे पोतभर टाकलं राजकारणामध्ये तरी किंचित तरी मिळेल का नाही याची शक्यता कमी वाटते. इतकं अनिश्चित राजकारण आहे. शेवटच्या क्षणापर्यंत नेमकी कशी गणिते बसतायत, काय घडामोडी घडतायत, कुणाला नको असतं, कुणाला हवं असतं, नेमकं त्या ठिकाणी परिस्थिती काय असते, त्यावेळेसच्या परिस्थितीवरती तुमचं तिकीट अवलंबून असतं. मला असं एक तर वाईट वाटतं. मी 4 वर्ष काम केलं आणि माझ्या समोर भाजपच्या उमेदवारांना माझ्या समोर एबी फॉर्म दिले गेले. जे कालपर्यंत मशालीमध्ये होते त्यांना एबी फॉर्म दिले गेले. जे कालपर्यंत कमळामध्ये होते त्यांना बी फॉर्म दिले गेले. आणि जे 3-4 वर्षापासून सातत्याने त्यांच्या पडसाकात उभे होते ते रिकाम्या हाताने बाहेर पडले, रडत बाहेर पडले. हे खूप मनाला लागणारा चटका लावणार आहे.
हा अपमान आणि हे वागणूक विसरता येण्यासारखे नाहीये. त्यामुळं ह्याच्यामध्ये पुरोगामित्व किंवा त्याच्यातलं काही अजेंडा मला वाटत नाही कोणी पाळतं. निकष त्यांच्या दृष्टीने वेगळा असतो. जिंकून याचा निकष असतो त्या ते पाहत असतात आणि त्यांना असं वाटत असेल की बाबा जिंकून याच्या निकषामध्ये आम्ही बसत नाही म्हणून त्यांना आपण नाकारला असावं. परंतु जनतेला माहितीये खरा कौल जनता देत असते आणि जी खरा कौल जनताच ते मला देऊन दाखवील की त्यांचे निर्णय चुकले होते. त्यांनी त्यावेळेस त्यांनी पैसा पाहून किंवा त्या ठिकाणी तुम्ही पुरोगामितेचा बुरखा पांघरून जे तिकडे वाटली त्याचा नकाब जनता फाडणार आहे. दादा, जसं तुम्ही म्हणालात की कुठंतरी तिकीट नाही मिळालं, कुठेतरी अवमान झाला, परंतु तुमचा अवमान झाल्याच्या नंतर जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याचं पाहायला मिळतं. अनेकांनी तुमच्यासाठी दागिने सुद्धा महिलांनी काढून दिल्याचं पाहायला मिळतंय. कशा पद्धतीचा अनुभव आहे आणि कशा पद्धतीनं जनतेने ही सगळी निवडणूक हातात घेतली आहे? ज्या दिवशी माझं तिकीट नाकारलं, माझ्या संपूर्ण पॅनलचे नाकारलं. माझ्यासोबत सौरभ मते होते, अविनाश लगड होते, शुक्राबाई वांजळे होते, माझ्यासोबत आणि मी होतो. असे 4 जणांची आमची खूप नावं शेवटपर्यंत होती. आमच्या सर्वांचा पॅनल कट केला. तो कट केल्यावरती आम्ही सगळे दुःखी झालो, वाईट वाटलं. एक दिवस पूर्ण मला शांत गेला. पण रात्री एकदा पार्किंगला माझ्या मुली ज्यावेळेस पार्किंगला होत्या त्यांनी मला गाड्यात काय तुम्ही मिठी मारली, रडायला लागल्या. तुम्ही एवढं काम करता, 24 तास बाहेर फिरता, आम्हाला पण कधी वेळ देत नाही, मग तुम्हाला का नाही तिकीट मिळालं? ज्यांना राजकारण कळत नाही त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मग तेव्हा त्यानंतर संपूर्ण गावातली काही मंडळी घरी आली, संघटनेतली काही मातबर मंडळी घरी आली. ते सगळे म्हणले की आपल्याला लढावं लागतंय, आमच्यासाठी लढावं लागतंय, कारण तू आमच्या समोर उभा असणार आहेस, तुला मतदान करायचंय म्हणून आम्ही माणूस तयारी केली होती. तुझ्यासाठी काही माणसं आम्ही जोडली होती, तुला मात्र उभं राहावंच लागेल. त्या लोकांचा खूप आग्रह, त्या लोकांचं खूप प्रेम आणि त्या लोकांचा निश्चय आहे की आपण ह्याला दाखवून देऊ की आपण या ठिकाणी कामाला सुरू करायचे. मी त्यांना म्हटलं मला तुम्हाला जेवण देता येणार नाही. ते म्हणले जेवण आम्हाला देऊ नको, आम्ही डबे घेऊन येतो आणि तुमचा प्रचार करतो. त्यांना म्हटलं मी कुणाला पैसे देऊ शकत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. असं म्हणल्याबरोबर 2 महिला उठल्या. एकीने मंगळसूत्र काढून दिली, एकीने हातातली अंगठी काढून दिली, एका कार्यकर्त्याने हात खिशामध्ये 7,000 रुपये होते, 7,000 रुपये काढून दिले, एकाने 5 लाख रुपये दिले. अशी पद्धतीने माझी मदत गोळा केली आणि ती मदत मी तिथे भरली, आमच्या अकाउंटला भरली त्या ठिकाणी. या ठिकाणी ही निवडणूक मला आनंद वाटतो. माझ्याकडे काही नसताना या लोकांनी स्वतःहून हातात घेतली. आज मला कौतुक वाटतं की माझ्या एकासाठी 10 ठिकाणाहून एखाद्या माणसाला फोन जातो की राहुल पोकळे यांचं चिन्ह छत्री आहे, त्याला मतदान करायचं. आणि आज जाणवतं मला, मी जिथे जाईन ते लोक सांगतात तुमच्यासाठी मला अमुक अमुक लोकांनी अमुक अमुक ठिकाणून फोन केला होता. याचा अर्थ जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे, त्याचा मला आनंद वाटतो. जनता म्हणते अपक्ष उमेदवार हा जनतेचा असतो आणि पक्षाचा उमेदवारी मिळालेला माणूस हा पक्षाचा असतो. मी जनतेचा उमेदवार आहे आणि मी अधिकृत उमेदवार आहे आणि जनतेच्या बळावर मी नक्कीच निवडून येईल. अनेकदा असं पाहायला मिळतं की चिन्हांना मतदान होतं, म्हणजे कुठल्या पक्षाचा माणूस आहे हे बघून मतदान केलं जातं. मात्र तुमच्या बाबतीत थोडंसं वेगळं घडेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती मतदान होईल असं वाटतं. 100% वाटतं. कारण हा समज आपण सगळ्यांनी खोडून टाकला पाहिजे की चिन्ह असलं म्हणजेच प्रचार होतो आणि चिन्ह असले म्हणजे निवडून येतं. कारण का चिन्ह का काढली गेली, साधा एक कॉमन सेन्स त्याच्यामध्ये असा आहे, ज्या लोक आपल्या कामात शिकलेली नव्हती अशा लोकांना चिन्ह कळावं आणि चिन्ह पाहून त्यांनी मतदान करावं म्हणून चिन्ह आलेली आहेत. आता जवळजवळ सगळा समाज शिक्षित झालेला आहे. अशा समाजाला नाव वाचणं सोपं आहे. माझं नाव राहुल सदाशिव पोकळे आहे. चिन्ह समोरचं काही असू, माणूस तोच आहे, चिन्ह बदललेलं आहे. त्यामुळे चिन्हामुळे काय फरक पडला असं वाटत नाही. याचा दुसरा कारण असं, मी मागच्या वेळेला 2 टाइम मी अपक्ष उभं राहिलेलो आहे. त्यावेळेस देखील मी अपक्षाचे चिन्ह घेऊन लढलेलो आहे आणि त्यावेळेस अगदी 70-80 मताच्या फरकाने दूर राहिलो असेल विजयापासून. याचा अर्थ लोकांना चिन्ह समजतंय. विजयापर्यंत जाऊन पोहोचलेले असेल तर मी लोकांना चिन्ह समजतंय, चिन्हाची अडचण येत नाही. आणि आत्ताच नुकतं मला काल प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आणि 4 वेळा जे माणूस अपक्ष उमेदवार म्हणून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते आपले बच्चूभाऊ कडू यांनी पाठिंबा दिला. त्यांचं म्हणणं असं होतं की अपक्ष निवडणूक लढणं हे अवघड नाही, चिन्ह पसरून अवघड नाही, तुमचा माणूस महत्वाचा आहे, चेहरा महत्वाचा आहे, त्याचा प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. 24 तास लोकांसाठी जो उपलब्ध असतो त्याला चिन्ह मॅटर करत नाही. मी 24 तास लोकांसाठी अवेलेबल आहे. त्यामुळे माझं नाव, माझा चेहरा, माझं काम हीच माझी ओळख आहे. चिन्ह मला मॅटर करत नाही, चिन्ह महत्वाचं मला वाटत नाही. तरीही माझं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवलं, या बाबतीत अजिबात शंका नाही. दादा, विरोधी पक्षातील जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं असा प्रचार केला जातोय की अपक्ष उमेदवाराला मत देणं म्हणजे कुठेतरी मत वाया घालवणं, त्यांना काय सांगा? उलट माझं असं म्हणणं आहे त्या बाबतीमध्ये की आता काही लोकांना कमळाचा उमेदवार आवडत नाहीये, ती चर्चा माझ्या कानावरती आहे. मग ते लोक असा विचार करतील की आपण तुतारीला मतदान देऊयात का काय. काही लोकांना तुतारीचा उमेदवार आवडत नाहीये, काही यात्रा घडून आणल्या म्हणून तुम्हाला मतदान लयच द्यायचं का,
अशा पण चर्चा लोकांच्या कानावरती येत आहेत. मग असे लोक कमळाचा विचार करतील का? तर त्या सर्वांना सांगणं आहे, या सर्वांपेक्षाही मी अतिशय सक्षम व कर्तृत्ववान माणूस आहे. आपण असे कोणत्याही पर्यायाच्या मागे न लागता आपण सर्वांनी माझा जो पर्याय आहे छत्रीचा, अपक्षाचा, त्याला निवडून दिलं पाहिजे. अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो याची शेकडो उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. इतिहास थोडा चाळून पहा. आपल्याकडे अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत आणि अपक्ष उमेदवार हा खऱ्या अर्थानं जनतेने निवडून दिलेला उमेदवार असतो. तो पक्षाचा नसतो, तो कोणाला बांधील नसतो. जनतेचा उमेदवार कोण असतोय? अपक्ष उमेदवार असतो. त्यामुळे मला असं वाटत नाही की पक्ष आणि अपक्ष हा काय फरक राहील. माणूस आणि त्याचं काम या ठिकाणी तुम्हाला मतदान करायला भाग पडेल. नुकतंच मला आत्ता असं समजलं की तुतरेवाले असे सांगत आहेत की संपूर्ण पॅनलला मतदान केलं तरच मतदान होतं. भाजपवाले असे सांगत आहेत संपूर्ण पॅनल केलं तरच मतदान होतं. हा त्यांचा अपप्रचार आहे आणि हे चुकीचं आहे. त्यांना इतकी भीती वाटते अपक्ष उमेदवारांची की त्यांनी असा प्रचार सुरू केला आहे की कुणीतरी मध्ये जाऊन छत्रीला मतदान करू नये, यासाठी ते असं स्पष्ट सांगतायत की जर पॅनल केला तरच मतदान योग्य होते. हा त्यांचा अपप्रचार आहे. त्याला बळी पडू नये. तर क गटामधल्या 6 नंबरवरती छत्री चिन्ह आहे राहुल पोकळे यांचं. छत्री चिन्हाला मतदान करा, हीच तुम्हाला माझं आव्हान आहे, विनंती आहे. काम मॅटर करतं असं तुम्ही म्हटलात. काम मॅटर करतं हे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कामाचं एक मोठं विजन आपल्याकडे असावं लागतं. तुम्ही अनेक वर्ष रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज वगैरे अशा मूलभूत सुविधांवरती पाठपुरावा केलेला आहे. मात्र इथून पुढच्या काळात नेमकं कसं पाहताय? कारण हा जो संपूर्ण मतदारसंघ आहे, एकतर बाहेरून आलेले लोक खूप आहेत, लोकसंख्या खूप वाढलेली आहे, दाट वस्ती झालेली आहे, त्यामुळे खूप समस्या पाहायला मिळतात. काय सांगाल या बाबतीतलं विजन काय? अतिशय चांगला प्रश्न आहे. या सगळ्या समस्या मला नेमक्या माहिती आहेत, म्हणूनच मी रणांगणामध्ये उभा आहे. या मैदानात मी अजून ताठ मानेने पाय रोवून का उभा आहे? या भागाच्या समस्या मला नेमक्या समजलेल्या आहेत. या 32 गावांवरती मी गेल्या 4-5 वर्षापासून सातत्याने काम करतोय, मासमध्ये जातोय, गल्लीबोळामध्ये फिरतोय. या ठिकाणच्या बारीक समस्या मला माहिती आहेत. या 32 गावांचा सर्वात मोठी समस्या जी आहे, या 32 गावांमध्ये महापालिकेने कोणतीही विकास कामं केलेली नाहीत आणि असं असताना त्यांना टॅक्स मात्र लक्ष्मी रोडच्या जे दुकानं आहेत, जी घरं आहेत, त्याला जो टॅक्स लागतो तो टॅक्स आमच्या ह्या गावांना लागतो. म्हणजे विकास कामं कोणती नाही, टॅक्स मात्र आम्ही 10 पट 12 पट भरत आहे. ही खतखत लोकांच्या मनामध्ये होती, ती आम्ही ओळखली आणि या ठिकाणी अनेक वेळा मी असं चित्र पाहिलं. एका दवाखान्यामध्ये पेशंट बाहेर काढून महापालिकेने दवाखान्याला सील लावलं. इतकं निर्दयपणे हे शासन वागू शकतं. पण हे शासन हे पाहत नाही की यांना आम्ही कोणत्याही योजना पुरवू शकलो नाही, तर ती चूक आमची पण आहे. तर या ठिकाणी हे सगळं पाहिल्यावरती आम्ही असं ठरवलं की हे संपूर्ण टॅक्स जर पाहिला तो आम्ही टॅक्स भरू शकत नाही. त्याच्याविषयी काम करा. आमची घरं नवे आमचं गावच तुम्ही विकत घ्या. म्हणून आम्ही गाव विकणे आहे नावाचं एक अनोखं आंदोलन केलं. संपूर्ण भागामध्ये ते आम्ही बॅनर लावले. ती दखल मीडियाने घेतली आणि त्या बातम्या पाहिल्यावरती सरकारला लाज वाटली आणि सरकारने त्या ठिकाणी सक्तीच्या होणाऱ्या टॅक्सच्या वसुलीला स्थगिती दिली. तो स्टे मिळवला. त्यामुळे आज आमच्याकडे माणसं निवांत आहेत. अन्यथा ह्या महापालिकेने आम्हाला बसून दिले नसतं. त्यामुळे स्टे मिळाल्यामुळे आम्ही निवांत झालो व त्यानंतर पुढची स्टेज आम्ही केली. आम्ही त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आदेश मिळवला. ग्रामपंचायतच्या धर्तीवर दुपटीने कराची आकारणी करावी हा अत्यंत महत्वपूर्ण आदेश मिळवून घेतला आणि मला खात्री आहे येत्या मार्च एंडच्या अगोदर आपण नव्याने बिलं लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हा मला 100% विश्वास आहे. हे काम आम्ही का करू शकलो? तर लोकांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या. हा संपूर्ण भाग मी पिंजून काढला. 32 गावातल्या लोकांना मी सगळे एकत्र केलं व या भागातल्या समस्या समजावून घेतल्या. या भागातला टॅक्सचा विषय असेल, या भागातल्या जवळजवळ 2-2.5 लाख लोकांची दस्त नोंदणी रखडलेली आहे. फ्लॅट नाव करून घेता येत नाहीत. फ्लॅट नावावर नाही म्हणून त्याला लोन मिळत नाहीत. लोन मिळत नाही पण ते बिल्डर मागे लागलेले आहेत. बिल्डर अडकून पडलाय, फ्लॅटधारक अडकून पडलाय. अशा सगळ्या चक्रव्यूहामध्ये अडकून पडलेली ही लोक होती. अशा लोकांसाठी दस्त नोंदणी सुरू करायचं काम सुरू केलेलं आहे. गुंठेवारी होत नाही म्हणून शास्ती तिप्पट लागत आहे. हे 3 महत्वाच्या घटना लक्षात आल्यावरती त्याच्यावर काम सुरू केलं. या भागामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत, कचऱ्याचे प्रॉब्लेम आहेत आणि संपूर्ण पुण्यामध्ये या भागामध्येच नाही संपूर्ण पुण्यामध्ये एक मेजर प्रॉब्लेम आहे ट्रॅफिक. ह्या ट्रॅफिकवरती काय करता येऊ शकतं याच्या सुद्धा आमच्याकडं आमची स्वतःची ब्ल्यूप्रिंट आहे. त्या माध्यमातून काम होऊ शकतं असं मला वाटतं. माझ्या डोक्यात ज्या कल्पना आहेत, मी ज्या कल्पना सत्यामध्ये उतरू शकतो, माझी काम करण्याची जी हातोटी आहे, पाठपुरावा ज्या प्रकारे मी करतो
त्या माध्यमातून या भागाला मी न्याय देऊ शकतो असं स्वतः मला वाटतं. म्हणून या ठिकाणी चुकीची माणसं योग्य ठिकाणी जाऊ नयेत ही धडपड आहे माझी. यासाठी मी पाय रोवून उभा आहे की त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. आपल्या डोक्याच्या कल्पना आहेत त्या कल्पनेमधलं हा प्रभाग करून घ्यायचा आहे. कारण ही गावं नुकतीच नव्यानं महापालिकेत आलेली आहेत. त्यासाठी आता जो विकास होईल तो दूरगामी होणार आहे. तिथं काही चूक झाली तर त्याचे वाईट परिणाम आमच्या सगळ्या भागाला भोगावे लागणार आहेत. ही तळमळ डोक्यामध्ये होती म्हणून मी ताठ मानेन तिथे उभा आहे. दादा, तुम्ही शासन नियुक्त सुद्धा सदस्य होता, त्या काळामध्ये तुम्ही काय काय कामं केली जनतेसाठी? मला तर खरं खूप आनंद वाटतोय की मी ज्यावेळेस शासन नियुक्त सदस्य होतो त्यावेळेस मी ज्यावेळेस कुणी नगरसेवक नव्हते त्या काळामध्ये मी नगरसेवकासारखं काम करत होतो. त्यावेळेस मी माझ्या भागामध्ये सातत्याने मेंटेनन्सची कामं मी एका मिनिटात उभं राहून लोकांना त्या जागेवर फोन करून ती मेंटेनन्सची कामं करायचो. कोणाचे खड्डे पडलेले असतील, कुठे कचरा पडलेला असेल, कोणाला पाणी येत नसेल, कोणाची लाईट गेली असेल, कोणाला लाईट स्ट्रीट लाईट लावायची असेल, अशी छोटी मोठी खूप सारी कामं करून घेतली. मेजर कामं कोणती केली? माझ्या धारी गावातला 27 वर्षापासून डीपी रोड आमचा पेंडिंग आहे. मी पालकमंत्र्यांची व्हिजिट घडवून आणली. त्या डीपी रोडला चालना मिळाली, त्याची मोजणी झाली आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्या शेतकऱ्यांना परतावा मिळून त्या ठिकाणी काम सुरू होईल. म्हणजे 27 वर्ष जो डीपी रोड खडला होता तो चालू करण्यामध्ये माझा पुढाकार मी घेतला. टॅक्सच्या विषयामध्ये मी सातत्याने पाठपुरावा केला. मंत्रालयापर्यंत गेलो, अजितदादांना भेटलो, मुख्यमंत्री त्यावेळेस शिंदे साहेब त्यांना भेटलो, त्यांना पाठपुरावा करून मी त्यांचा तो आदेश मिळवून घेतला. हे काम आहे सर्वात उत्कृष्ट काम त्या काळात झालेलं आहे. गुंठेवारीचा आदेश मी मिळवला, दस्तनोंदणी करण्याचा मी आदेश मिळवला. अशा प्रकारे अत्यंत महत्वाचे 4 आदेश मिळवले आणि पाण्यासंदर्भामध्ये मी दादांच्या मागे लागून पाठपुरावा केला होता. या नवीन गावांचा पाण्याचा विषय आपण कसा मार्गी लावणार आहोत? जे पाणी आता उपलब्ध आहे ते पाणी असलेल्या पुण्याला पुरत नाही. हे नवीन गावांचं काय करणार? हे सातत्याने पुढे आल्यावरती मुशी डॅम मधनं 60 TMC पाणी आता खडकवासला डॅम मध्ये येणार आहे. हे 60 TMC पाणी वाढल्यामुळं 32 गावांचा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे. हे काम त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करून घेतलेला आहे. या गावांचा कचऱ्याचा प्रश्न खूप भयानक आहे. त्यासाठी आम्ही एक शक्कल लढवली. आमच्या आसपासच्या भागामध्ये महिला बचत गट खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. 10,000 महिला त्यामध्ये काम करतात. हे काम दादांच्या माध्यमातून आमच्याकडे आम्ही घेतलं व आमच्याकडे असा प्रयोजन आम्ही केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये 1 रुपया न देता आम्ही या भागातला कचरा फुकट उचलणार आणि त्याच्यावर आम्ही 1 रुपया न घेता महापालिकेकडनं स्वतः प्रक्रिया करणार व या ठिकाणी ते काम सुरू केलं. स्वतःचा प्लॅन आमच्या महिलांनी तयार केला व त्या माध्यमातून आता कचरा पुढच्या काळामध्ये फुकट कसा उचलला जाईल असं सुद्धा प्रयोजन आम्ही केलेलं आहे. नंतर रस्त्यावरचा विषय असेल, ट्रॅफिकचा विषय असेल, ड्रेनेजसाठी संपूर्ण भागामध्ये 32 गावांसाठी जवळजवळ 300 कोटी रुपयाचा फंड मंजूर करून घेतलेला आहे. ड्रेनेजची कामं अनेक ठिकाणी चालू आहेत, ट्रंक लाईन अनेक ठिकाणी चालू आहेत, पाण्याची लाईन अनेक ठिकाणी चालू आहेत. जीबीएसच्या विषयावरती आपण जल शुद्धीकरण प्रकल्प मंजूर करून घेतला. अशा प्रकारे खूप सारी कामं या 2 वर्षाच्या काळामध्ये मी शासन नियुक्त समिती सदस्य असताना मंजूर करून घेतली. त्याचा मला आनंद वाटतो. या सगळ्याच्या बरोबर हा जो मतदारसंघ आहे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाहन तोडफोड, कुणावरती वार, कुठेतरी काहीतरी दरोडा किंवा कुणाचा खून असे प्रकार सातत्याने घडतात. संपूर्ण पुणे शहरामधलीच गुन्हेगारी प्रचंड वाढलेली पाहायला मिळते. या प्रभागात सुद्धा तसंच एकंदरीत वातावरण आहे. अनेकदा या गुन्हेगारांना राजकीय नेत्यांकडूनच पोचलं जातं असं आपण म्हणू शकतो. या सगळ्यावरती काही ठरवलं काय करायचंय गुन्हेगारी मुक्त प्रभाग करण्यासाठी? मूलभूत प्रश्न सोडून देखील असे काही प्रश्न आहेत जे ते तातडीने घ्यायला लागणार आहेत. ते कोणते? या भागातल्या महिलांचं संरक्षण. हा प्रभाग फिरताना मला स्वतःला सिक्युअर वाटलं पाहिजे अशी भावना त्या महिलांच्या मनात तयार व्हावी असं वातावरण तुम्हाला करावं लागणार आहे. या भागामध्ये कुठेतरी कोयता गँगची दहशत असतेच. या भागात सुद्धा जागोजागी टपोरी मुलं असणं किंवा गुंड पाळेगार असणं असा विषय आमच्या कानावरती अनेक वेळा येतो. यासाठी सक्षम यंत्रणा उभे करणं, अनेक ठिकाणी प्रभागामध्ये मुख्य ठिकाणी कॅमेरे बसवणं, पोलीस चौक्यांचं ज्या ठिकाणी आरक्षण पडले त्या पोलीस चौक्या निर्माण करणं, त्या माध्यमातून सातत्यानं त्यांच्या गस्ती वाढवणं. आम्ही आता आमच्या भागामध्ये पेट्रोलिंग अनेक ठिकाणी वाढवलेलं आहे. लोकांची तक्रारी येतात, भाऊ तिथे लाईट लावून दिली पाहिजे, इथे पेट्रोलिंग वाढवले पाहिजे. तर ज्या ठिकाणी लाईट हवी आहे, ज्या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवले पाहिजे, त्या ठिकाणी कॅमेरे हवेत, अशा प्रकारच्या सुविधेची साधनं आम्ही उभी करू व स्वतःची आमची संघटना जी आहे ती खूप ऍक्टिव्ह आहे. अशा प्रकारे महिलांना सिक्युअर वाटेल असं वातावरण पुढच्या काळात माझ्या प्रभागात देण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ते करून दाखवेल. दादा, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर पॅनल आहेत. एका उमेदवाराची मदत ही दुसऱ्या उमेदवाराला होत असते. तुमचा प्रभाग सुद्धा 4चा प्रभाग आहे. अशा वेळी तुम्ही एकटे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहात. अशा वेळी मतदारांपर्यंत छत्रीची सावली कशा पद्धतीने तुम्ही घेऊन जाणार आहात? मी एकटा आहे हा गैरसमज लोकांना काढून टाका. माझ्याकडे ह्या संपूर्ण प्रभागामधील हजारो लोक माझ्यासोबत आहे.
मी त्यांच्या समोर उभा आहे फक्त. माझ्या मागे हजारो लोक काम करतायत, हजारो महिला बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे मी एकटा नाहीये. उमेदवार म्हणून मी नक्कीच एकटा आहे. परंतु सगळ्या प्रभागामध्ये उत्तमनगर, शिवणे, कोंडवे, कोपरे, धायरी, किरकिरवाडी, खडकवासला, नांदेड, नांदोशी या संपूर्ण पट्ट्यामध्ये माझ्याकडे प्रचंड सगळ्या मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय आहे. आणि त्यांनी हातामध्ये हे सगळे निवडणूक घेतलेले असल्यामुळं ते सर्वजण मिळून आम्ही ठिकाणी काम करत आहोत. हे नक्की आहे. उमेदवार म्हणून मला सगळ्यांपुढे जाताना दमशक होते माझी. सगळ्यांना मी हवंय, परंतु सगळ्यांपर्यंत पोहोचणं शक्य नाही. तुमच्या माध्यमातून मी हे सांगू शकतो, मी तुमच्यापर्यंत पोहोचायला कमी पडलो. तुमच्यापर्यंत जे लोक आलेत त्यांना राहुल पोकळे समजा व त्यांच्या मेसेजवरती, फोनवरती, भेटण्यावरती आपण मान्यता घेऊन आपण सर्वांनी मला मदत करा. एक मात्र सांगू शकतो, मी शिवाजी महाराज, संभाजी महाराज डोक्यात घेऊन वावरणारा माणूस आहे. संभाजी महाराजांच्या काळात हेच झालं. वडिलांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांवरती एका वेळेस अनेक शत्रूंचं आक्रमण झालं. तो माणूस डगमगला नाही. आम्ही संभाजी महाराज डोक्यामध्ये ठेवून जाणारी माणसं आहोत. एकटा असलं तरी घाबरायचं नाही. माणसं जेव्हा ज्याने माणसं आपण सोबत निर्माण केलेली आहेत, त्या सोबत्यांच्या जीवावरती आपण हा प्रभाग 100% मारू शकतो, विजय मिळू शकतो. ही भावना आमच्या मनामध्ये आहे. त्यामुळे एकटा असणं हा मॅटर करत नाही. लोकांपर्यंत पोहोचणं आयुष्य महत्वाचं आहे. तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचलोय का? तर पोहोचलोय. दादा, अगदी शेवटचा प्रश्न आहे. मुळात इतका सगळा प्रभाग पिंजून काढत असताना तुम्ही स्वतःही म्हटलात की मी एकटा पुरत नाहीये लोकांना, मी कुठे कुठे जाणार, कारण प्रभागाचं पॅनल जेव्हा असतं तेव्हा 4 उमेदवार एकत्र प्रचार करतात. त्यामुळे थोडंसं तुमचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचतं, सहज पोहोचतं, तुमचं विजन लोकांपर्यंत पोहोचतं. तुम्ही एकटे आहात. या सगळ्याच्या नंतर सुद्धा तुमच्या प्रभागातल्या सगळ्या मतदारांना काही आवाहन करू इच्छित आहे का? मी तुम्हाला सर्वांना आव्हान करेल. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटलो नसेल, काही ठिकाणी कमी पडलो असेल, काही तुम्हाला फोन आलेले नसतील, मेसेज आले नसतील, काही लोकांना मी प्रत्युत्तर देऊ शकलो नसेल, रिप्लाय देऊ शकलो नसेल, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतोय, प्रयत्न करत राहील. माझी जवळची माणसं, माझे सहकारी, माझे कुटुंब, माझे मित्रमंडळ, माझी पत्नी, माझा भाऊ, माझे सर्व संघटनेतील कार्यकर्ते, माझे हितचिंतक हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यांना तुमचाच राहुल पोकळे म्हणून समजा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फक्त माझं नाव आणि चिन्ह लक्षात ठेवायचंय. तुम्ही मला सहकार्य केल्यावरती, तुमच्या भेटीला मी पुन्हा जिंकून आल्यावरती सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील. आजही मी प्रचार सोडून तुमच्या समोर यासाठी आलेलो आहे की या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. तुम्ही सर्वांनी राहुल पोकळे तुमच्या समोर नाही आला तरी मी राहुल पोकळे म्हणून काम करणार आहे असं समजून सगळ्यांनी काम करा. आपण सर्वांनी मला एकटं समजू नये. तुमच्या सर्वांची साथ, सोबत आणि आशीर्वाद महत्वाचा माझ्या मागे आहे. तुमच्या आशीर्वादाच्या पाठिंब्यावरती, जोरावरती मी 100% निवडणूक जिंकेल. मला तुम्हाला सांगणं एक आहे, तुम्हाला कमळाचा उमेदवार आवडत नाही म्हणून तुतारीला देण्यापेक्षा आणि तुतारीचा आवडत नाही म्हणून कमळाच्या माणसाला मत देण्यापेक्षा आपल्या समोर सक्षम पर्याय एक आहे, राहुल सदाशिव पोकळे. माझं चिन्ह आहे छत्री. 6 नंबरला, क गटामध्ये 6 नंबरला माझं नाव आहे राहुल सदाशिव पोकळे. चिन्ह आहे छत्री. ते बटन दाबा आणि मला प्रचंड बहुमताने निवडून द्या. मी तुम्हाला खात्री देतो, मी तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून तुमच्यासोबत कायम राहील आणि या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी 24 तास उभा राहील व विकास करून दाखवील. विकासाची खात्री म्हणून निवडून आणा आपली छत्री. धन्यवाद. नक्कीच दादा, तुम्हाला तुमच्या या निवडणुकांसाठी, प्रचारासाठी आणि मतदान प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण बघितलं, राहुल पोकळे माझ्या बरोबर होते. प्रभाग क्रमांक 33 शिवने, खडकवासला आणि धायरीचा हा संपूर्ण प्रभाग आहे. नव्याने समाविष्ट झालेली गावं असल्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी अनेक उमेदवार रिंगणात आहेत. मात्र तरी सुद्धा मोठ्या पक्षांचे अधिकृत उमेदवार जे आहेत त्यांच्यापेक्षाही जास्त चर्चा आज या प्रभागामध्ये एका अपक्ष उमेदवाराची अर्थात राहुल पोकळेंची होताना पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्या चर्चा जरी होत असल्या तरी सुद्धा त्यांचं जे काही व्हिजन आहे, हे व्हिजन लोकांपर्यंत किती अपील होतं आणि लोक त्याला कशा पद्धतीने प्रतिवाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.